दिल्लीतील स्फोटाला जबाबदार असलेल्यांना आणि षडयंत्र रचणाऱ्यांना सोडणार नाही, दोषींना कठोर शिक्षा देणार। भूतानमधून पंतप्रधान मोदींचा हल्लेखोरांना थेट इशारा। लाल किल्ला स्फोट प्रकरणावर थोड्याच वेळात गृहमंत्री अमित शहांची महत्त्वाची बैठकीमध्ये NIA, दिल्ली पोलीस, IB आणि NSG चे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार। लाल किल्ला स्फोट प्रकरणात एक महत्त्वाचा पुरावा समोर। 29 ऑक्टोबरला त्या कारची खरेदी, त्याच दिवशी कारची PUC काढतानाचा CCTV समोर। कारमध्ये 3 जण हजर असल्याची माहिती। दिल्ली स्फोटाचा तपास NIA कडे वर्ग, तर स्फोटाचं काश्मीरमधल्या पुलवामातील कनेक्शन आलं समोर। पोलिसांनी आमिर, तारिक आणि उमरला घेतलं ताब्यात। दिल्ली स्फोटात मारला गेलेला आरोपी डॉक्टर उमर असल्याची माहिती। उमर हाच स्फोटावेळेस कार चालवत असल्याची माहिती। दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात हाय इंटेन्सिटी केमिकल बॉम्बचा वापर, FSLच्या टीमकडून केमिकलचा तपास सुरू। दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणी काश्मीरपर्यंत छापेमारी आणि चौकशी सुरू। कार पार्किंगच्या जागी लावणाऱ्यांची कसून चौकशी, दिल्ली बॉर्डरवरच्या CCTV फुटेजची तपासणी। फरीदाबादमधून अटक झालेल्या शाहिनाचं जैश-ए मोहम्मदशी कनेक्शन समोर। शाहिना जैश-ए मोहम्मदच्या महिला विंगची भारतातील प्रमुख असल्याचा धक्कादायक खुलासा। पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्ये देखील भीषण स्फोट, पुन्हा एकदा कारमध्येच स्फोट झाल्याची माहिती। स्फोटात 11 जणांचा मृत्यू तर 21 जण जखमी। कोर्टाबाहेर स्फोट झाल्याची माहिती। एकनाथ शिंदेंचा सुनील राऊतांना फोन करून संजय राऊत यांच्या तब्येतीची केली चौकशी। आणि कोल्हापूरमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश। बिबट्याला पकडतानाचा थरारक व्हिडिओ आला समोर। कोल्हापुरातील नागाळा पार्क इथे बिबट्याने पोलिसांवर केलेला हल्ला। नमस्कार, मी प्रियंका लाठी। बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी समोर येतेय। दिल्लीत काल झालेल्या लाल किल्ला स्फोट प्रकरणावर मोठा खुलासा आता समोर आलेला आहे। लाल किल्ला स्फोटात सुसाइड बॉम्बरचा संशय आता पोलिसांनी व्यक्त केलाय। CCTV मध्ये कारमध्ये फक्त एकच व्यक्ती दिसून आला। ही तीच कार Hyundai i20, त्यामध्ये एकच व्यक्ती हा CCTV मध्ये दिसून आलाय। लाल किल्ला स्फोट प्रकरणामध्ये हा मोठा खुलासा आहे। सूत्रांच्या माहितीनुसार स्फोटाच्या वेळी i20 या कारमध्ये फक्त एकच व्यक्ती उपस्थित होता, त्याशिवाय कोणीही त्या कारमध्ये नव्हतं। लाल किल्ल्याच्या समोरील रेड लाईट जवळील CCTV फुटेजमध्ये या कारमध्ये एकच व्यक्ती दिसून आलाय। त्यामुळे हा सुसाइड बॉम्बर होता का असा संशय व्यक्त करण्यात येतोय। या पार्श्वभूमीवर तपासकर्ते आता सुसाइड बॉम्बरच्या शक्यता वर्तवतात। स्फोटाच्या काही क्षणापूर्वी कारमधून अजून एक व्यक्ती उतरल्याचा संशय व्यक्त केला जातोय, पण याबाबत अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नसली तरी तपास यंत्रणा सर्व फुटेज आणि तांत्रिक पुरावे हे तपासतायत। तर लाल किल्ला स्फोट प्रकरणामध्ये मोठी अपडेट समोर येते। आतापर्यंत 8 मृतदेहांची ओळख पटली आहे। मोहसिन या मृतदेहाची ओळख पटली आहे। ते मेरठचे रहिवासी होते। अशोक कुमार अमरोहा हे DTC कंडक्टर होते। लोकेश गुप्ता अमरोहा यांची देखील ओळख पटली आहे। तर दिनेश कुमार मिश्रा, त्यानंतर पंकज सैनी हे कांजवाला येथील आहेत। नोमानचे कॉस्मेटिक दुकानाचे मालक जिंजाला शामली यांची देखील ओळख पटलेली आहे। जुम्मन मोहम्मद हे ई-रिक्षा चालक होते आणि 8वी व्यक्ती अमर कटारिया
या 8 जणांची ओळख पटली। या संदर्भात आपण अधिकची माहिती जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडून। प्रशांत, अतिशय धक्कादायक सगळा प्रकार काल झालेला आणि त्यानंतर मृतदेहांची ओळख पटली आहे। बरोबर आहे, 8 मृतदेहांची ओळख पटलेली आहे। पण त्यापेक्षा अत्यंत महत्त्वाचं म्हणजे बघितलं आपण सध्या केंद्रीय गृह मंत्रालयामध्ये एक अत्यंत महत्त्वाची बैठक सुरू आहे। या बैठकीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक सुरू आहे आणि याच परिसरामध्ये मी सध्या आहे। तुम्हाला दाखवायचं असेल तर हे मागे जे दिसतंय हे केंद्रीय गृह मंत्रालय आहे आणि या केंद्रीय गृह मंत्रालयाच्या 5व्या माळावरती सध्या बैठक सुरू असल्याची माहिती मिळाली आहे। महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं ज्या पद्धतीनं माहिती मिळते साधारणतः या सगळ्या पार्श्वभूमीवरती अत्यंत महत्त्वाचं आहे की साधारणतः ही दुसरी बैठक आहे। यापूर्वी 11 वाजता एक बैठक केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आली। त्यानंतर ही दुसरी बैठक जी 3 वाजता सुरू झालेली आहे। या बैठकीमध्ये सर्व ज्येष्ठ अधिकारी उपस्थित आहेत। पण दरम्यानच्या काळात काही मोठे खुलासे पुढे आलेले आहेत। त्यामध्ये महत्त्वाचा खुलासा म्हणजे जर बघितलं तर लाल किल्ल्याच्या स्फोटामध्ये जो चालक मिळाला तो एकटाच होता आणि त्या I-20 कारमधला, म्हणजे हा आत्मघाती हल्ला आहे अशा प्रकारचे जवळपास संशय स्पष्ट होताना आपल्याला पाहायला मिळतंय। आणि I-20च्या चालकामध्ये जो व्यक्ती होता तो एकट्याच गाडीत बसल्याचं हे लाल किल्ल्यासमोर जे CCTV आहे त्या CCTV मध्ये निदर्शन आलेलं आहे। पण दरम्यानच्या काळात त्याच्या काहीच वेळापूर्वी एक व्यक्ती त्या गाडीतून उतरल्याचं देखील CCTV पुढे आलेलं आहे आणि त्या व्यक्तीला सोडून दिल्यानंतर हा व्यक्ती पुढे आला होता। याचा अर्थ त्याच्याकडे रिमोट होतं आणि त्याने ट्रिगर करून स्वतः गाडी उडून घेतली का अशा प्रकारची संशय व्यक्त केला जातात। त्यामुळे या दिशेने सध्या तपास सुरू आहे। दरम्यानच्या काळात 8 लोकांची ओळख पटलेली आहे। साधारणतः 9 जण मृत्युमुखी पडल्याची माहिती पुढे आली होती आणि त्यानंतर साधारणतः 21 जण जखमी असल्याची माहिती पुढे आली होती। त्यापैकी काही जण गंभीर होती। आता या सगळ्या प्रकरणामध्ये अजून काय खुलासे होतात आणि कशा पद्धतीने धागे जुळतात, कारण की अजूनही जो व्यक्ती I-20 मध्ये होता त्या संदर्भातला अजून खुलासा झालेला नाहीये। त्या व्यक्तीच्या मृतदेहाचे सध्या DNA घेण्यात आले आहे। त्याच्या आईला देखील ताब्यात घेण्यात आलं आहे जम्मू काश्मीरमधून आणि त्यानंतर त्याचे DNA घेतल्यानंतर निश्चितपणे DNA चा मिलाप झाल्यानंतर निश्चितपणे घोषणा होऊ शकते। पण सध्या तरी जर बघितलं जातंय की त्या दिशेने सध्या तपास सुरू आहे आणि सध्या हा संपूर्ण तपास जो आहे आता NIच्या माध्यमातून होणार आहे। आतापर्यंत दिल्ली पोलिसांची स्पेशल सेल या संदर्भात कार्यरत होती। आता NIA या संपूर्ण बॉम्बस्फोटाचा तपास करणार आहे। बरोबर आहे प्रशांत, या 2 ज्या बातम्या आहेत त्या एकमेकांशी संबंधित आहेत। त्यांचे डॉट्स जर आपण कनेक्ट केले तर 8 जणांचे मृतदेह त्यांची ओळख पटली आहे। 9वा मृतदेह हा कुणाचा आहे हा प्रश्न उपस्थित होतोय आणि दुसरीकडे सुसाईड बॉम्बर असण्याची शक्यता ही पोलिसांनी व्यक्त केली आहे। या 2 गोष्टी एकमेकांशी संलग्न वाटतायत का? बरोबर, या दोन्ही गोष्टी ज्या आहे या एकमेकांशी संलग्न वाटतात, कारण की जो 9वा जो मृतदेह आहे ज्याची ओळख पटायची आहे, कारण की हे 8ही जे मृतदेह आहे या सगळ्यांचे DNA सॅम्पलिंग झाल्यानंतर DNA मॅचिंग झाल्यानंतर त्याच्या आधारावरती या